हा भावना बोला. कालिंदी मॅडम, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. काय झालं? मॅडम, श्रीकांत इनामदार जिवंत आहे. काय? हो मॅडम, ते जिवंत आहेत आणि कर्मधर्म संयोगाने ते मला भेटलेत. आता या क्षणी ते माझ्या घरी आहे. पण ते इतके दिवस होते कुठे? तेच मला तुम्हाला सगळं सविस्तर सांगायचं आहे, पण मी तुम्हाला भेटूनच सगळं सांगते. मी कोर्टात त्यांना घेऊनच येते आता. भावना, त्यांनी जर का साक्ष दिली ना तर सगळी केस आपल्या हातामध्ये येईल. बरोबर आहे तुमचं, आणि आजच्या दिवसाकडनं माझ्याही खूप अपेक्षा आहे. मी बरोबर 10 वाजता त्यांना घेऊन कोर्टात पोहोचते. म्हणजे आता आपल्याला दिलेल्या 24 तासापैकी फक्त 4 तास बाकी आहेत. आणि भावना, एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीकांत जिवंत आहेत हे तुम्हाला जसं माहितीये तसं इतर अनेक लोकांना माहिती असू शकतं. त्यामुळे घातपात होऊ शकतो. सो बी केअरफुल. ओके? हो मॅडम. या तुम्ही, वाट बघते मी. विश्वा! 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 How dare you? How dare you? मारू नका त्याला. तुम्ही थांबा. तुम्ही मध्ये पडू नका. मध्ये येऊ नका. मागे जा. मागे जा. How dare you, हा? पुन्हा अशी चूक झाली ना तर मी तुला सोडणार नाही विश्वा. I'll shoot you. Understood? तू बस बघू आधी. काय झालं? काय झालं? दुखतंय का तुला? लागलंय का कुठे? बघू बघू, लागलंय का? काय झालं होतं विश्वा? बोल ना विश्वा, अरे बोल ना, काय झालं? बोल ना, का मारलं त्यांनी? जाऊया. नाही श्रीकांत, आपण कोर्टात एकत्र नाही जाऊ शकत. का? म्हणजे ऍक्च्युली सिद्धिराज कोर्टातून बाहेर येऊ नयेत असं वाटणारे आजूबाजूला खूप लोक आहेत. आणि जर का त्यांना आपण दोघं एकत्र कोर्टात येताना दिसलो ना तर आपल्या मार्गात अडथळे निर्माण केले जाऊ शकतात. म्हणूनच तुम्ही कोर्टात येताय ना हे कुणाला कळूच द्यायचं. बरोबर आहे तुमचं म्हणणं. माझ्याही मागावर काही लोक आहेत, ते आपल्याला सहज गाठू शकतील. तसं झालं तर सगळं मुसळ केरात जाईल. पण मग भावना, मला सांगा, मी कोर्टात नेमकं यायचं कसं? त्यासाठीच आपल्याकडे एक खास प्लॅन, आणि तो प्लॅन पूर्ण करायला ना सिद्धिराजचे मित्रही आपल्याला मदत करणार आहे. पण मग नेमकं काय करायचं? हे घे. अरे पाणी तर. काही बोलणार आहेस विश्वा? बोलणार आहेस का काही? थांब. काय झालं हे कळल्याशिवाय तुला इथून जाता येणार नाही. बस खाली. आई, माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली आहे. चूक?
एवढी काय मोठी चूक झाली की कानेटकरांनी थेट घरी येऊन तुला मारहाण केली? माझ्याकडून एक अशी चूक झाली आहे ज्यामुळे जयंतचा लॉस झालाय, आर्थिक लॉस. किती लॉस झाला त्यांचा? ₹50,00,000. आणि यात सगळी चूक माझीच आहे. जयंत आज जे काय वागलाय ते त्यामुळेच. अरे पण चूक झाली म्हणून काय घरी येऊन मारहाण करायची त्यांनी? यांनी तुझ्या बाबांशी बोलायला हवं होतं, वकिलांशी बोलायला हवं होतं, नोटीस पाठवायला हवी होती. काहीतरी वेगळा मार्ग असेलच की. ही घरी येऊन मारहाण करायची ही काय पद्धत आहे? विश्वा, पण हे जे सांगतोयस ते खरं आहे ना? होय. नशीब समज आता बाबा घरात नाहीयेत. ते असते तर त्यांनी काय केलं असतं ना याचा विचारही करवत नाहीये. पण काकू, आपल्याला काकांना हे सगळं सांगावं तर लागणारच आहे ना. याची काही गरज नाहीये. गरज आहे. 50,00,000 छोटी रक्कम नाहीये. कुठून आणणार आहेस पैसे तू? हा? आणि जोपर्यंत हे बाबांना कळत नाही ना, कानेटकर असताच तुला त्रास देत राहतील. ते काही नाही, मी यांच्याशी बोलणार आहे. ते काढतील काहीतरी मार्ग यातून. काय करायचंय ते करा. विश्वा, अरे शांतपणे. खातच नाही हा मुलगा. मला कळतच नाहीये, आर्थिक नुकसान झालं म्हणून काय कोणी घरी येऊन मारतं का? आणि मान्य आहे विश्वाची चूक झाली आहे, पण म्हणून असं जयंत कानेटकर असं वागतील असं वाटलं नव्हतं. पण मलाही खरंच काही कळत नाही अगं. तू बोलतेस का विश्वाशी जाऊन? बघ काही बोलतोय का? मॅडम, तुम्हाला कुठे जायचं? हो, मला कोर्टात सोडा. या बसा. हॅलो, काम झालं? हो सर. गुड. इतकी स्मार्ट असूनही माझ्या ट्रॅपमध्ये सहज अडकलीस भावना. तुझा स्मार्टनेस तुझ्या व्यवस्थित अंगाशी येणार आहे.